सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवम् तदा लम्बे दयालम्बम् लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि
रघुपति राघव राजा राम चरित पावन सीताराम 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 बोला कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गो माता की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर मस्तकी सहावे ताकियासी जाण मस्तकी सहावे ताकियासी जाण ते महादेव पण भोगावे ते महादेव पण भोगावे ते भोगावे आपुले स्तुती दाखवा मान आपुले स्तुती दाखवा मान टाकावा कोण पलीकडे टाकावा कोण पलीकडे पलीकडे मस्तकी सहावे ताकियासी जाण मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर हाते माहेर सोडून ये हाते माहेर सोडून ये मस्तकी सहावे ताकियासी जाण मस्तकी सहावे तुका म्हणे आता सांगू तुला किती तुका म्हणे आता सांगू तुला किती जिण्याची फजिती करू नये जिण्याची फजिती करू नये मस्तकी सहावे ताकियासी जाण मस्तकी सहावे ताकियासी जाण मस्तकी सहावे ताकियासी जाण कीर्तनासाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. ते काय म्हणतात? मस्तकी सहावे टाकियासी जाण तेव्हा देव पण भोगावे ते आपुलिये स्तुती निंदा अथवा मान टाकावा थुंकोन पलीकडे
मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर, सुखाचे माहेर सोडू नये. टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही, म्हणून माणसांनी कष्ट करायला तयार झालं पाहिजे, हे या अभंगातून तुकाराम महाराजांना सुचवायचे. अहो, कोणी 10 रुपयांचा मालक असतो, तर कोणी 100 रुपयांचा, कोणी 1000 रुपयांचा मालक असतो, तर कोणी लाखो कोट्यावधी रुपयांचा मालक असतो. असाच एक कोट्याधीश एका गावात राहायचा. कोणाला कशाचा नाद तर कोणाला कशाचा नाद. काहींना पोस्टाची तिकीटं जमा करण्याचा नाद, काहींना नाणी जमा करण्याचा नाद, काहींना गाण्याचा, काहींना नृत्याचा, काहींना चित्रकलेचा नाद असतो. तसाच या कोट्याधीशालाही पोपट पाळण्याचा नाद होता आणि त्यांनी एक पोपट पाळलाही होता. आता हा कोट्याधीशाचा पोपट म्हणजे त्या पोपटाचा केवढा थाट. अहो, सोन्याच्या पिंजऱ्यात 2 बाजूला चांदीच्या 2 वाट्या, त्याला खायला मस्कती डाळिंब, अलाहाबादचे पेरू, भिजलेली चणा डाळ, हिरवी मिरची, असा सगळा थाट. हा कोट्याधीश कुठेही बाहेर गेला तरी बरोबर पोपटाचा पिंजरा असायचाच. एके दिवशी कोट्याधीशाच्या गावात साधू महाराज आले. साधूच्या दर्शनाला सगळा गाव लोटला. कोणी नारळ, कोणी पेढे, कोणी बर्फी, तर कोणी केळी, असा ढीक साधूच्या समोर झाला. लोक यावेत आणि लोकांनी प्रश्न विचारावेत. साधू महाराज पुष्कळ प्रयत्न केला, पण नोकरी नाही, काय करावे? साधू महाराज नोकरी आहे पण छोकरी नाही, अहो लग्नच ठरत नाही, काय करावं? साधू महाराज लग्नाला 10 वर्षे झाली, मूलबाळ नाही. साधू महाराज पुष्कळ मुलं झाली पण एकही जगत नाही. असे प्रश्न विचारणारे अनेक जण गोळा झाले. त्यात या कोट्याधीशाची ही स्वारी बरोबर पोपटाच्या पिंजऱ्याला घेऊन आलीच होती. आता कोट्याधीशाला काय कमी होतं हो? पण केवळ पैसा भरपूर असला म्हणजे सगळं काही सुख मिळतं असं नाही. हा कोट्याधीश साधूच्या पायाजवळ बसला, पोपटाचा पिंजरा बाजूला ठेवला आणि इतर लोक जसा प्रश्न विचारतात तसाच एक प्रश्न कोट्याधीशाने साधू महाराजांना विचारला. कोट्याधीश म्हणतो, साधू महाराज सगळं काही ठीक आहे, पण 4 वर्ष झाली पोटदुखीची व्यथा पाठीमागं लागली. हजारो लाखो रुपये खर्च केले, अनेक वैद्यांना दाखवले, तरीही गुण नाही, काय करावे? साधूने त्यालाही काय द्यायचं ते उत्तर दिलं. ते महत्वाचं नाहीच मुळे, आपला मुद्दा तर पुढंच आहे. तो पिंजऱ्यात बसलेला पोपट साधूच प्रश्न विचारतो. तो म्हणतो, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. स्वैरविहाराचे, मुक्तपणे हिंडण्या फिरण्याचे सुख काही निराळेच आहे. त्या सुखाची इच्छा या पोपटाला झाली होती. कितीही त्याला चांगला माहोल असला तिथे राहण्याचा, सोन्याचा पिंजरा, चांदीच्या वाट्या खायला, तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. कारण त्या मूळ प्राण्यांची वृत्ती काय असते की मुक्तपणे संचार करणे. त्या पोपटाला तशी संचार करण्याची इच्छा झाली, म्हणून तो साधूच प्रश्न विचारतो, साधू महाराज माझी या पिंजऱ्यातून सुटका कशी होते ते सांगा. साधूने त्याला तोंडाने उत्तर दिलं नाही. त्याने विचारलेला प्रश्न कोणाला कळतच नाही, फक्त त्या साधूला मात्र कळतो. साधूने आपल्या जवळची छाटी अंथरली आणि त्यावर ते मेल्यासारखे पडले. पोपटाला काय करायचं ते कळलं. इकडे कोट्याधीशाची स्वारी पिंजऱ्याला घेऊन घरी आली. पिंजरा दिवाणखान्यात टांगला. सोन्या नावाचा एक नोकर पोपटाला पेरू देण्यासाठी म्हणून पुढे गेला. त्याने पाहिले तर काय, पोपट मेलेला. त्याने खूप हलवलं, हाका मारल्या, तरीही पोपट काही उठायला तयार नाही. त्याने ही बातमी ताबडतोब मालकाला कळवली. कोट्याधीश धावतच तिथे आला. त्यानेही पोपटाला पाहिले, हलवले, हाका मारल्या, तरीही पोपट काही उठायला तयार नाही. शेवटी कोट्याधीश म्हणाला, अरे रे, किती चांगला होता, एकाएकी कसा गेला देव जाणे. असे म्हणून पिंजऱ्याचं दार उघडलं, पोपटाच्या तंगड्याला धरलं, गरगर गरगर फिरवून खिडकी वाटे दिला झुगारून, दिला फेकून. हातातले तंगडे सुटताच पंखांची फडफड झाली आणि पोपट एका झाडावर जाऊन बसला. हा कोट्याधीश पोस्टाची पेटी जशी आ तोंड करू इथेच आहे
पोस्टाची पेटी जशी आ तोंड करून थांबते ना, तसाच आ तोंड करून त्या पोपटाकडे पाहत राहिला. गोष्टीचा सारांश: पोपट मरायला जेव्हा तयार होतो तेव्हाच तो पारतंत्र्यातून सुटतो. आपल्यालाही स्वातंत्र्याचं सुख उपभोगायचं असेल तर आपणही असंच मरायला तयार झालं पाहिजे. याचा अर्थ कष्ट करायला तयार झालं पाहिजे. कष्टा वाचून फळ कधीच मिळणार नाही. म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात, मस्तकी सहावे टाकियासी जाण, तेव्हा देवपण भोगावे ते. तुकाराम महाराज अगदी व्यवहारातलं उदाहरण देतात. अगदी टाकाऊ दगड, सगळ्यांच्या पायदळी येता जाता तुडवला जाणारा, पण जेव्हा त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात तेव्हाच त्या दगडाची सुंदर अशी मूर्ती तयार होते आणि त्याच दगडाची कोमल अशा पुष्पांनी पूजा केली जाते. मस्तकावर सोन्याचा मुकुट चढवला जातो, अंगावर जरीची रेशमाची वस्त्र येतात. हे सगळं सुख त्या दगडाला कशामुळे मिळालं? तर पहिल्यांदा टाकीचे घाव सहन करावे लागले. आपणही लोकनिंदेचे टाकीचे घाव सहन करून कर्तव्य कर्माचे दुःखाचे डोंगर शांत मनाने आणि धैर्याने ओलांडले तर आपल्यालाही देवपण प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. पण मौज अशी आहे की कष्ट न करता देवपण मिळावं अशी बहुजनांची इच्छा दिसते. इथे बसलेल्यांची नाही बरं का, बहुजनांची. एक सुभाषितकार म्हणतो, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः, न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. आपलं कोणतंही कार्य कष्टा वाचून कधीच सिद्ध होणार नाही. केवळ मनोरथ कार्याची पूर्तता नसून त्याला उद्योगच करायला पाहिजे. सिंह जर म्हणाला, मी गुहेतच आ तोंड करून बसतो, हरणाने यावं आणि माझ्या मुखात पडावं, तर ते कधीतरी शक्य आहे का हो? कधीच शक्य नाही. सिंहाला गुहेबाहेर पडावं लागेल, आपलं भक्ष्य शोधून काढावं लागेल, तेव्हा कुठे त्याची भूक भागेल. याप्रमाणे आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी थोडके कष्ट करून चालणार नाहीत, अविरत परिश्रम करावे लागतील. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, आर्या भोगावे दुःख नरे, भोगावे दुःख नरे, अवलोकुनी भावीच्या सुखा कान, भूषार्थ सान मुलगी, भूषार्थ सान मुलगी, शेटोची स्वनासिका कान, राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तमा, राम राम. पुढील सुखाकडे दृष्टी ठेवून प्रत्येकाने आधी दुःख भोगण्यास का तयार होऊ नये हो? तर अवश्य व्हावं. याला अगदी व्यवहारातलं उदाहरण देते. लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी दिवाळीकरिता माहेरी आली तर तिचा केवढा थाट. नाकात 2000ची चमकी चमकते, कानात सोन्याचे इयररिंग्स डोलतात, हातात जाळीच्या पाटल्या आणि बांगड्या शोभतात, गळ्यात मंगळसूत्र आणि चपला हार. हा सगळा थाट तिच्या धाकट्या बहिणीने पाहिला. स्वभावताच बायकांना दागिन्यांची फार हौस. अहो, सिंधी बायका तर नाकात भलं मोठं कडं घालतात, त्याला बदामी आकाराचा तांबडा खडा अडकवतात. हे सगळं प्रकरण नाकाला जड होऊ नये म्हणून त्याला एक काळा दोरा बांधून कपाळावरून मागील आंबाड्यात बांधतात. याची बरोबर कल्पना दरवेशाजवळचं अस्वल पाहिलं म्हणजे येऊ शकेल. असो, हल्लीच्या कटू काळात दसऱ्याचं सोनं दसऱ्यालाच विकत घेतलं जातं. खरं सोनं विकत घेणं तर अशक्यच आहे, कठीणच आहे.
नाहीतर बायकांनी 2 शेर वजनाची सोन्यात मढवलेली सहाणही उरावर बाळगल्याखेरीज राहिली नसती. असो, मुद्दा एवढाच की बायकांना दागिन्यांची फार हौस. ही छोकरी आपल्या ताईच्या गळ्याला मिठी मारून म्हणते, ताई ग, मला तुझ्यासारखे नाकात कानात दागिने कधी घालायचे ग? आता पुरते तुझे घालतेस? ताई म्हणते, हो घालते बरं, पण अय्या अगं तुझं नाक कान टोचलं का? नाही टोचलं, होय ना? मग तुला नाकात आणि कानात दागिने कसे घालायला मिळतील? जा शेजारच्या सोनार दादाकडून नाक कान टोचून ये. ही मुलगी लगेच शेजारच्या सोनार काकांकडे गेली आणि म्हणाली, सोनार दादा, माझं नाक कान टोचा पाहू. सोनार कान टोचायला सुरुवात करतो, पण कितीही झालं तरी कातड्याला छिद्र पाडायचं हे काही सोपं काम नाही. कान लाल झाला, मुलगी रडू लागली. कान टोचून झाल्यावर सोनार दादा म्हणतात, बाळ, कान फार दुखले का ग? नाक आपण उद्या टोचू. ही मुलगी म्हणते, नाही नाही, फार काही दुखले नाही, आणि दुखलं तरी चालेल, पण नाक आजच टोचा, कारण मला ताईचे दागिने घालायचे. पुढे दागिन्यांचे सुख मिळते म्हणून ही मुलगी आजचे नाक कान टोचण्याचे दुःख सहन करते. म्हणून पुढील सुखाकडे दृष्टी ठेवून प्रत्येकाने आधी दुःख भोगण्यास अवश्य तयार व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर, सुखाचे माहेर सोडू नये. दुःख भोगण्यास तयार होणे म्हणजे काय हो? तर सुखाची पूर्व तयारी करणे होय. सायकल प्रवासी वाटेतील चढण आधी चढतो तेव्हा कुठे त्याला उतारावरील सुख मिळते. जो जो दुःख अधिक भोगावं तो तो सुख जवळ येतं असं समजावं. मग कोणतंही श्रेष्ठ कार्य हाती घेतल्यावर संकटही यायचीच. या संकटांना पाहून जे भीत नाहीत तेच खरे शूर, तेच खरे थोर. थोरांचा मोठेपणा संकटांनी आणि दुःखांनीच तर उजळून निघतो. एक सुभाषितकार म्हणतो, घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चंदनं चारुगंधं, छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादुचे वेक्षुदंडं, दग्धं दग्धं पुनरपि पुनः कांचनं पीतवर्णं, न प्राणान्ते प्रकृति विकृतिर्जायते ह्युत्तमानाम्. याच अर्थाचा मराठी अनुवादाने एक श्लोक आहे, तो असा, जो जो चंदन घासिती अधिकते तो तो सुगंधा प्रती, जो जो कांचन ताविती अधिकते तो तो झळाळे अति, जो जो रत्नशिलेवरी उगळिती तत्तेज तो तो चढे, जो जो बद्ध तुला करू बघती तू स्वच्छंद तो तो घडे. चंदन जो जो उगाळावे तो तो त्याचा सुवास अधिकच वाढतो. याप्रमाणे सोने जो जो भट्टीत घालावे तो तो ते तेजोमयच होते. खरे रत्न शिलेवर जो जो उगाळावे तो तो त्याची कांती अधिकच वाढते. याचप्रमाणे थोरांना कितीही प्राण संकटे आली तरीही त्यांच्याकडून अनितीचा मार्ग कधीच स्वीकारला जाणार नाही. त्यांच्या प्रकृतीत विकृती कधीच निर्माण होणार नाही. एके ठिकाणी सोनार आणि सोनं यांचा संवाद आहे. सोनारानं सोनं भट्टीत घातलं असून तो ते तापवतोय, तेव्हा सोनं सोनाराला म्हणतं, हे हे मकार पर दुःख विचार मूढ, किं मां मुभुक्षिपसि वारशतानि वह्नौ, संदीप्यते मयि सुवर्ण गुणातिरेको, लाभः परन्तव मुखे खलु भस्मपातः. अरे सोनारा, तुला काही कळतं का नाही? परदुःख जाणता येतं का नाही? किती वेळा माझा हा देह या भट्टीत घालून मला तापवतोयस. परदुःख शीतल असतं, दुसऱ्याचं दुःख थोडं कमीच असतं असं सगळ्यांना वाटत असतं. हे काही खोटं नाही. पण सोनं म्हणतो सोनाराला, पण असं जरी असलं तू मला किती वेळेलाही भट्टीत घालत असशील तरी माझं काहीच कमी होत नाही. उलट
उणेन माझे किमपि होतसे, रक्षा तुझी या वदनात जातसे. अरे तू मला तापवत असशील तरी सुद्धा माझं काही कमी होणार नाही, उलट माझी किंमत अधिकच वाढते. पण फुंकता फुंकता सगळी राख मात्र तुझ्या तोंडात जाते. म्हणून कष्ट करायला तयार झालं पाहिजे, हेच तुकाराम महाराज प्रत्येक वेळेला सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, कोणतंही श्रेष्ठ कार्य हाती घेतल्यावर संकटही येणारच. मग ही संकट धैर्याने झेली तो उत्तम. अंगी तैसे भावे मग दे भारी बैसावे. मृत्यूची देह दंडाची शिक्षा हसत हसत सोसणाऱ्यास हुतात्मा म्हणतात. बाकीचे सारे मरणारच आहेत, पण ते हुतात्मा नव्हेत. कब्जी कलुषास औरंगजेबाने मारले आणि संभाजीसही औरंगजेबानेच मारले. पण यातला हुतात्मा कोण? तर हुतात्मा धर्मवीर संभाजी. असं का? तर कब्जीचा सुख मिळवण्याचा मार्ग आणि संभाजीचा मार्ग हे दोन भिन्न आणि विरुद्ध दिशेचे होते. कब्जी हा रडत रडत मेला, तर संभाजी हा हसत हसत मेला. केवढा हा फरक! सामान्य आणि थोर यातील फरक एक कवी वर्णन करतो. आली जरी कष्ट दशा अपार, नटा किती धैर्य तथापि थोर. केला जरी पोतबळेची खाले, ज्वाळा तरी ते वरती उफाळे. सामान्य लोक संकट आलं असता हातपाय गाळून रडत बसतील, पण थोरांचं धैर्य हे संकटांनी खचून जाणारं नाही. भाग्यश्रीचं स्वागत थोर जितक्या उत्साहाने करतात, तितक्याच उत्साहाने संकटांचंही स्वागत करतात. सूर्य उगवताना जितका तांबडा असतो, तितकाच मावळतानाही तांबडा असतो. याप्रमाणे संपत काळी म्हणजे भरभराटीच्या काळी आणि विपत काळी म्हणजे अडचणीच्या काळी सुद्धा साधू एकाच वृत्तीचे असतात. पेटलेल्या मशालीचा जाळ वरच जाणार, जाळ खाली यावा म्हणून मशाल उलटी जरी केली तरीही जाळ वरच जाणार. याप्रमाणे थोरांना संकटेही उत्सवाप्रमाणे वाटतात. नाहीतर आपल्यासारखे लोक हातपाय गाळून रडत बसतात. एक सुभाषित त्यात खूप छान वर्णन करतो. थोर कसे आहेत? वने पिसिंहा मृगमांस भक्षिणाः, बुभुक्षिता नैव तृणञ्चरन्ति. एवं कुलीना व्यसनाभिभूताः, न नीतिमार्गं परिलंघयन्ति. आरण्यातील मृग मांस भक्षण करणारे सिंह कितीही दिवस उपवास पडला तरी गवत खायला तयार होणार नाहीत. याप्रमाणे थोरांना कितीही संकटे आली तरी त्यांच्याकडून नीतीच्या मार्गाचं उल्लंघन कधीच होणार नाही. आपण मात्र काय करतो? चुली पुढे बसून वाघ मारण्याच्या गप्पा करतो. तेवढ्यात चुकून कुठे अंगावर उंदीर पडला तर ओय ओय मेलो मेलो असे म्हणत बायकोच्या गळ्याला मिठी मारतो. अशी आहे आमची परिस्थिती. एका आधुनिक कवीने आमचं हे शौर्य धैर्य गाण्यातच कसंय त्याचं वर्णन केलंय. गाण्यात शौर्य गावे, खडगा बघोनी भ्यावे. गाण्यात शौर्य गावे, स्वप्नात युद्ध पाही, जागेपणे न काही. स्वप्नात युद्ध पाही, जागेपणे न काही. व्याख्यान दे पोरा
खळखळाट फार आणि अशक्तांची बडबड फार या दोन म्हणींचा अनुभव समाजात मोठ्या प्रमाणावर येतोय. प्रत्येकाची कष्टा वाचून फळ मिळवण्याची हाव फार. हा कष्टा वाचून फळ मिळवण्याचा मार्ग एकदम श्रीमंत होण्याचा जरी असेल तरी तो बरा नव्हे, कारण हा मार्ग कष्टाचा नसल्यामुळं जो पहावा तो आपलं कोडं सोडवतो. अहो, ते कोडं सोडवायला काही बुद्धी असावी लागते का हो? आजच्या कोड्याचं उत्तर उद्या येतं. यात काय आले नवल? यात काय आलेत कष्ट? माणसानं कष्ट करायला तयार झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, कोणतंही कार्य हाती घेतल्यावर संकट येणार आणि त्यातून आपल्याला तरून जायचे. ते कार्य पूर्ण करायचं असेल तर आपल्याला कष्ट हे करावेच लागतील आणि त्याला थोडे थोडके कष्ट करून चालणार नाही. डोंगरा एवढे कष्ट करावे लागतील. मेथीची भाजी 4 दिवसात लागते आणि 4 दिवसात सुकतेही, पण वडाचं झाड लागण्यास मात्र अवधी लागेल. त्याची मुळं पाताळगंगेची भेट घेतील आणि फांद्या आकाशाला कवटाळतील. हे सगळं व्हायला शेकडो वर्षे लागतील. शेकडो वर्षाचे हे झाड शेकडो वर्षे शेकडो लोकांना छायाही देईल. असं महान कार्य करण्याकरता थोडे थोडके कष्ट करून चालणार नाही, अविरत परिश्रम करावे लागतील. धडपडीशिवाय जीवन जगणं शक्य नाही. अहो, प्रत्येक गोष्टीत आपल्याला धडपड करावी लागते, कष्ट करावे लागतात. अगदी दिवसाचंच उदाहरण घ्या ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीत कष्ट करावे लागतात. अगदी चहा घ्यायचा असेल तरी पण चहा करण्याचे कष्ट आहेतच की. जेवण बनवायचं असेल त्याचे कष्ट आहेत. आता मुलांना शाळांना सुट्ट्या आहेत, पण त्यांना काय पुढे सुख मिळणार आहे, पुढे नोकरी लागणार आहे, हे सुख त्यांना दिसते. त्यामुळे ते आत्ताचा अभ्यास करण्याचे कष्ट सहन करतात. असं प्रत्येकानेच पुढील सुखाकडे दृष्टी ठेवून आधी दुःख भोगण्यास तयार अवश्य व्हायला पाहिजे. एक कवी आपल्या पदात वर्णन करतो, धडपडी विना जीवन जगणे निव्वळ वा व्यर्थ. धडपडी विना जीवन जगणे निव्वळ वा व्यर्थ. उषास ठेवून भगवत गीता कळतो ना अर्थ. उषास ठेवून भगवत गीता कळतो ना अर्थ. हवेत बांधून माड्या सोपे उभे न राही घर. हवेत बांधून माड्या सोपे उभे न राही घर. कृती हातून घडल्या वाचून कंठीन पडतो हार. कृती हातून घडल्या वाचून कंठीन पडतो हार. मलिन चित्ती पुण्य कोठले प्राशुनिया तीर्थ. मलिन चित्ती पुण्य कोठले प्राशुनिया तीर्थ. उषास ठेवून भगवत गीता कळतो ना अर्थ. उषास ठेवून भगवत गीता कळतो ना अर्थ. पुत्रवतीचे सौख्य सोशिता 9 मास भार. पुत्रवतीचे सौख्य सोशिता 9 मास भार. टाकीचे अनघाव सोशिता घडे मूर्ती सुंदर. टाकीचे अनघाव सोशिता घडे मूर्ती सुंदर. यश लाभाची हवी कराया यत्नांची शर्थ. यश लाभाची हवी कराया यत्नांची शर्थ. उषास ठेवून भगवत गीता कळतो ना अर्थ. उषास ठेवून भगवत गीता कळतो ना अर्थ. धडपडी विना जीवन जगणे निव्वळ वा व्यर्थ. धडपडी विना जीवन जगणे निव्वळ वा व्यर्थ. उषास ठेवून भगवत गीता कळतो ना अर्थ. उषास
अहो, केवळ उषाला भगवद्गीता ठेवून भगवद्गीतेतला अर्थ कळणार आहे का? कधीच नाही. भगवद्गीतेतला अर्थ कळायचा असेल तर भगवद्गीता वाचण्याचे कष्ट आपल्याला करावे लागतील. नुसतेच मनात मनोरे उभे केले तर कधीच कार्य सिद्ध होणार नाही. त्यासाठी कष्टच करावे लागतात. साधी गोष्ट आहे, आई व्हायचंय तर त्या स्त्रीला 9 महिने पोटात आपल्या मुलाचे ओझं म्हणता येणार नाही, पण ते कर्तव्य आहे तिचं, पण ते ओझंच असतं. तर ते कष्टाने सहन करावं लागतं, तेव्हा कुठे तिला आई पण भोगायला मिळतं. याप्रमाणे प्रत्येकाने कष्ट करायला तयार झालं पाहिजे. कष्टाशिवाय फळ कधीच मिळणार नाही. म्हणूनच मूळ अभंगात तुकाराम महाराज हेच सांगण्यासाठी म्हणतात. मस्तकी सहावे अतियासी जाण, मस्तकी सहावे अतियासी जाण, तेव्हा देवपण भोगावे ते, तेव्हा देवपण भोगावे ते, भोगावे ते. मस्तकी सहावे अतियासी जाण, मस्तकी सहावे अतियासी जाण, मस्तकी सहावे अतियासी जाण. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हिरण्यकशपू दानव शेखर महीवरी मातला. हिरण्यकशपू दानव शेखर महीवरी मातला. छळाया हरिभक्ता लागला. छळाया हरिभक्ता लागला. साधु जनाल्हाद पुत्र प्रल्हाद रत्न भूतला. साधु जनाल्हाद पुत्र प्रल्हाद रत्न भूतला. स्मरे हरी म्हणून छळी त्याजला. खरतर नख शिखरांनी रोषे उदर भाग फाडिला. खरतर नख शिखरांनी रोषे उदर भाग फाडिला. नृसिंहे साधू वृंद रक्षिला. नृसिंहे साधू वृंद रक्षिला. ऐसाच शिवाजी राय मला भासला. अफझूल खान तो यवन जगी मातला. शिवजीवित हरणी दुष्ट सिद्ध जाहला. वाघन खाने उदर विदारुनी निज घामा धाडिला. वाघन खाने उदर विदारुनी निज घामा धाडिला. तुझा नरसिंह जनाला भला. तुझा नरसिंह जनाला भला. छत्रपती शिवाजी महाराज हे शंकरांचेच अवतार होते. यापेक्षा ते नरसिंहाचे अवतार होते हे म्हणणं अधिक योग्य ठरेल. कारण सर्व जगाला त्रास देणारा हिरण्यकशपू याला ठार मारण्यासाठी नरसिंह स्तंभात प्रगट झाले आणि त्यांनी आपल्या वाघनखांनी हिरण्यकशपूचे पोट फाडले. याचप्रमाणे अनेक देवदेवतार्चने नष्ट करणाऱ्या अफजल खानाचा वधही शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखांनी केला. त्यामुळे शिवाजी महाराज हे लोकांना तुझा नरसिंह जनाला भला नरसिंहाचेच अवतार वाटले. देशास्तव शिवनेरी घेई जन्माला. देशास्तव रायगडी ठेवी देहाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतला आणि स्वराज्याचे राज्य चालवण्याकरता
अत्यंत मजबूत आणि सुसंरक्षित अशा रायगड किल्ल्याची निवड केली. हा रायगड किल्ला महाडापासून 18 मैलावर आहे. किल्ल्यात किल्ला अवघडा म्हणून पुढे याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्यापूर्वीची काही हकीकत तुम्हाला सांगायची. त्यापूर्वीची हकीकत अशी, महाड ग्राम सन्निध श्री शिवराय गडा बांधोनी. महाड ग्राम सन्निध श्री शिवराय गडा बांधोनी. दुर्जय दुर्गी सैन्य ठेवूनी, दुर्जय दुर्गी सैन्य ठेवूनी, कारभार करी जपुनी, साथुजी राजा राम कहोजी. जीवाला जीव देणारे मावळेवीर गोळा केले. अत्यंत प्रबळ असणारे शत्रू कधी त्यांच्याशी नमते घेऊन तर कधी 2 हात समोरासमोर करून म्हणजेच युद्ध करून स्वराज्याचा पाया बांधण्याचे काम अत्यंत कुशलतेने करीत असता महाराज काही स्वारांनिशी महाडला आले. ऐसा काही लोटता काळ, महाड ग्रामी पातला भूपाळ. वीरेश्वर देवालयी तात्काळ, हरिकथे पातला. महाराज महाडला आले. त्यांना सहजच कळाले की आज वीरेश्वराचे मंदिरात कीर्तन आहे. हातातलं काम लगेचच आटोपून महाराज कीर्तनाला येत असल्याची वर्दी तिथे व्यवस्था करणाऱ्या पाटील बुवांना कळाली. त्या पाटील बुवांनी शिवाजी महाराजांच्या बैठकीची व्यवस्था केली. कीर्तनकारालाही कळाले की आज शिवाजी महाराजांसारखा श्रोता कथेला येणार आहे. नाहीतर बुवा घसा खरडून ओरडत असतात आणि श्रोते मात्र जोंधळ्याच्या ताटव्यासारखे हलत डुलत डुलक्या घेत असतात. मग अशा कीर्तनाचा रंग काय वर्णन करावा. अहो, काही श्रोते येतात ते झोप घेण्याकरिताच. कीर्तनाला बसले रे बसले की ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा, म्हणजे झोप लागलीच म्हणून समजा. आणि त्यांची ही समाधी कधी संपते. तर बुवांनी कीर्तनाच्या शेवटचा अभंग म्हणला, हे चिदान देगा देवा तुझा विसरण. असं बुवांनी म्हटलं की त्यांची समाधी संपते आणि कीर्तनही संपतं. एक प्रसंग सांगते. एक आजी असते, ती रोज कीर्तनाला जायची. अशीच एके दिवशी कीर्तनाला गेली.
तिथून घरी आली, नातवाच्या हातावर प्रसाद दिला. नातू विचारतो, काय ग आजी, कुठे गेलेलीस, काय आणलंयस हे? आजी म्हणते, अरे कीर्तनाला गेले होते, तिथला हा प्रसाद आहे, घे घे. नातू म्हणतो, आजी मला सांग, आज बुवांनी कथेत काय सांगितलं ग? आता आजी आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन म्हणते, अरे कौरव पांडवांचं काहीतरी चाललं होतं. नातू म्हणतो, काहीतरी म्हणजे काय? द्रौपदी स्वयंवर, द्रौपदी वस्त्रहरण की दशमधीनं भीष्म प्रतिज्ञा? आजी म्हणते, ते काही मला माहिती नाही, पण कौरव पांडवांचं काहीतरी चाललं होतं एवढं मात्र नक्की. नातू म्हणतो, अगं आजी, कीर्तनाला जाऊन ऐकलेस काय माती? ही लगेच म्हणते, वा रे वा, म्हणे कीर्तनाला जाऊन ऐकलेस काय माती, अरे 1000 केल्या वाती. असे जर श्रोते मिळाले तर कीर्तनकाराने काय रडावे? पण आजच्या कीर्तनाचा रंग काय वर्णन करावा. आज प्रत्यक्ष शिवाजी महाराज समोर बसलेत आणि कीर्तन तन्मय होऊन ऐकत आहेत. कीर्तनकारही सुसंबद्ध होते, सुसंबद्ध कीर्तन करणारे होते. वक्ता आणि श्रोता यांच्या तन्मयतेत कीर्तनाला रंग येतो. हा रंग कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, तुळशीबागेत सुद्धा नाही. वक्ता ज्यावेळी आपलं देहभान विसरतो आणि श्रोत्यालाही त्याचं देहभान विसरायला लावतो, तेव्हा कथेला रंग आला असं म्हणतात. आज शिवाजी महाराज प्रत्यक्ष कीर्तनकारासमोर बसलेत, कीर्तन तन्मय होऊन ऐकतायत आणि कीर्तनकारही चांगले होते. कीर्तनकारांनी पूर्वरंगात सद्गुरू वाचून आपलं जीवन व्यर्थ आहे. कितीही ऐहिक ऐश्वर्य संपादन केलं तरी सद्गुरूशिवाय मोक्ष मिळणार नाही, असं सद्गुरूविषयीचं पूर्वरंगात निरूपण केलं आणि उत्तर रंगात ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली. ध्रुवाचे गुरु कोण? तर नारद. नारदांच्या कृपेने त्या 5 वर्षाच्या बालकाला विष्णूंचं दर्शन झालं. अहो, तो 5 वर्षांचा मुलगा स्वतःच्या बाबांच्या मांडीवर बसला होता. त्याला 2 आया, एक सुरुची आणि एक सुनीती. सुनीती ही त्याची सख्खी आई आणि सुरुची ही सावत्र. सुरुचीला पण एक मुलगा होता, तो म्हणजे उत्तम. तिला वाटायचं की राजाने माझ्याच मुलाचे लाड करावे, ध्रुवाचे नाही. एके दिवशी उत्तानपाद नावाचा राजा दोन्ही मुलांबरोबर गप्पा मारत बसला. तितक्यात ध्रुवाची सावत्र आई आली. ध्रुवाला राजाच्या मांडीवर बघितलं आणि तिला खूप राग आला. ती ओरडली आणि ध्रुवाला राजाच्या मांडीवरून जमिनीवरच ढकलून दिलं. पण ध्रुव तसा समजूतदार होता हो. त्याने त्याच्या आईला काहीच सांगितलं नाही. त्यांच्या घरातली एक दासी, तिने सगळा वृत्तांत त्याच्या आईला कथन केला. आई म्हणाली, बाळा, वाईट नको वाटून घेऊस, देवानं जसं ठेवलंय तसंच आपण राहावं. ध्रुव म्हणतो, आई देव कुठे असतो मला सांग ना, मी त्याला जाऊन भेटतो. आई म्हणते, अरे तू लहान आहेस, तू तप करून देवाला प्रसन्न करून घेऊ नाही शकत. ध्रुव म्हणाला, नाही नाही, मी मोठं तप करून देवाला प्रसन्न करून घेईनच. निश्चयानं ध्रुव राजवाड्याबाहेर पडला, तपश्चर्येसाठी निघाला. आकाश मार्गाने जाणाऱ्या नारदांनी ध्रुवाला पाहिलं आणि ते जे खाली उतरले ते ध्रुवासमोरच. ध्रुवाला म्हणाले, काय रे, कुठे चाललायस? ध्रुव म्हणाला, मी तपश्चर्या करण्यासाठी चाललोय वनात. खूप परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नारदांनी, पण ध्रुवांचा निश्चय अटळ होता. ध्रुव तसाच तपश्चर्येसाठी निघाला. ध्रुव म्हणाला, नारदा, तुम्ही मला असं सांगू नका की तू तपश्चर्या करू नको. वाटल्यास हे सांगा की कुठला जप करू की ज्या योगे मला विष्णू प्रसन्न होतील. ध्रुवाचा हा निश्चय पाहून नारदांना ध्रुवाला मंत्र द्यावा लागला. म्हणून नारद हे ध्रुवाचे गुरु. नारदांनी दिलेल्या मंत्राचा जप करून ध्रुवाला अवघ्या 6 महिन्यातच भगवान विष्णूंचं दर्शन झालं. अशा प्रकारे सगळं कीर्तनकारांनी शिवाजी महाराज ज्या कीर्तनात बसले होते त्यावेळेला केलं. कीर्तनकारांनी पूर्वरंगात सद्गुरूविषयी सांगितलं होतं की आपल्याकडे संपत्ती भरपूर आहे, पुत्र आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, पण ज्याचं मन गुरुच्या ठिकाणी लागलं नाही त्याचा काही उपयोग नाही. आणि ह्यावरूनच आख्यानात ध्रुवाची गोष्ट सांगितली. अशा प्रकारे सुंदर असं कीर्तन झालं आणि शिवाजी महाराजांनी शाल श्रीफळ देऊन कीर्तनकाराचा सत्कार केला.
झाले बहु सुरस कीर्तन ऐकुनिया, वाटे नृपास गुरुपाय आता स्मरूया, नाहीच झोप मुळीते दिनी त्या नृपाला, भेटेल काय गुरु व्याकुळ फार झाला. कीर्तन श्रवणाने शिवाजी महाराजांच्या मनात कीर्तनाचेच विचार घोळू लागले. ज्याचं ज्याचं श्रवण केलं त्याचं मनन करावं, नाहीतर मननच केलं नाही, चिंतनच केलं नाही तर श्रवण पुष्कळ घडून काही उपयोग नाही. पण आपण मात्र नुसते ऐकतच असतो. दुपारी 4 वाजल्यापासून बाहेर पडतो. 4 ते 5 गणपतीचे देवळात कीर्तन, 4 ते 7 गणपतीच्या देवळात कीर्तन, कीर्तन झालं की लगेचच 7 ते 8 दत्ताच्या देवळात प्रवचन, प्रवचन झालं की पुन्हा मारुतीरायांच्या देवळात कीर्तन, आणि कीर्तन झालं की पुन्हा महादेवांच्या देवळात प्रवचन. असा अव्याहत कार्यक्रम गेली 10 वर्ष झालं करतोय. पण संसारातून मुक्त होईल का हो? तर नाही. कारण ज्याचं श्रवण केलं त्याचं मनन करणं गरजेचं आहे. जे जे आपण ऐकलंय त्याचं मनन करावं. समर्थ म्हणतात, निरूपणी ते सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सर्वेची जाते, काये करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. आपण कीर्तनाला आलो, प्रवचनाला आलो की आपल्याला तेवढ्यापुरते विचार मनात येतात. नाही बाबा, आपण आता चांगलं वागलं पाहिजे, हे सोडून द्यायला पाहिजे, हे ग्रहण करायला पाहिजे. पण इथून उठून घरी गेलो की पुन्हा पहिले पाढे 55, पुन्हा आधीसारखी स्थिती. म्हणून ज्याचं ज्याचं श्रवण केलं त्याचं मनन करावं, म्हणजे जे विचार मनात येतात ते दृढ होतात. कीर्तन श्रवणाने शिवाजी महाराजांच्या मनात सतत कीर्तनाचेच विचार घोळू लागले. त्यांना असं वाटलं की आपण कोणत्या तरी पारमार्थिक अधिकाऱ्याला गुरु करून घ्यावं. असे अधिकाराचे संत कोण आहेत? त्या काळात देहूचे तुकाराम महाराज यांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. पुणे आणि आसपासच्या भागात तर त्यांचं नाव अधिकच ऐकू येत होतं. शिवाजी महाराजांना वाटलं की आपण यांनाच गुरु करून घेऊ. शिवाजी महाराजांनी काही सेवक आणि एक पालखी तुकाराम महाराजांना आणण्याकरता पाठवली आणि एक निरोपही सांगितला. शिवाजी महाराजांचे सेवक ती पालखी घेऊन आणि निरोप घेऊन तुकाराम महाराजांकडे आले. तुकाराम महाराजांनी पालखी लांबूनच पाहिली, शिवाजी महाराजांचा निरोपही ऐकला. तुकाराम महाराज म्हणतात, मी एक पत्र लिहून देतो, ते पत्र तुम्ही शिवाजी महाराजांना नेऊन द्या. मी काही शिवाजी महाराजांकडे येत नाही, पण हे पत्र मात्र तुम्ही अवश्य शिवाजी महाराजांना नेऊन द्या. शिवाजी महाराजांचे सेवक ते पत्र घेऊन पुन्हा शिवाजी महाराजांकडे आले. त्या पत्रात असं लिहिलं होतं की आम्ही आपल्याच राज्यात आपल्याच आश्रयाला आहोत. पांडुरंगा आपल्याला आपल्या कार्यात यश देवो आणि अखिल भारतीय सद्मार्गाने सद्धर्माने वागो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. हे सगळं तुकाराम महाराज पत्रात लिहित आहेत. ते म्हणतात की चालू असलेला स्वराज्याचा राज्यकारभार सोडून परमार्थाच्या नादी लागू नका, पण परमार्थाखेरीज मोक्ष नाही. याकरिता स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही कसे साधायचे याचे योग्य मार्गदर्शन करणारे एक संत आपल्याच राज्यात आपल्याच आश्रयाला आहेत. त्यांनाच तुम्ही गुरु करून घ्या. ते स्वतःला समर्थ रामदास स्वामी समर्थ समजतात, रामभक्त समजतात आणि तेच तुमच्या योग्य आहेत. त्यांनाच तुम्ही गुरु करून घ्या. ते तुम्हाला स्वार्थ आणि परमार्थ याचं योग्य मार्गदर्शन करतील. असं सगळं शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी पत्रात लिहून दिलं. आणि समर्थांची ओळख, समर्थ कसे आहेत हे सुद्धा तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना पत्रात लिहून दिलं. ते म्हणतात,
रंगाचा उंच मोती दाणा हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा बाणा या रंगाचा बाणा या रंगाचा पीतवर्ण कांती तेज अघटी पीतवर्ण कांती तेज घटी हत भ्रुकुटी माझी हत भ्रुकुटी माझी हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा तुकाराम महाराज म्हणतात, समर्थ कसे आहेत? सुंदर देखणे पीतवर्ण कांती असलेले, हातात तुळशीची माळ घेऊन रामनामाचा जप करत बसलेले, आणि त्यांनाच तुम्ही गुरु करून घ्या. शिवाजी महाराजांनाही वाटलं, आता तुकाराम महाराजांनी एवढं सांगितलंय तर आपण ह्यांनाच गुरु करून घेऊ. शिवाजी महाराज आता समर्थांचा शोध करू लागले. समर्थांना शोधण्यासाठी आपले अनेक सेवक पाठवले आणि एक निरोपही दिला. आणि समर्थ कुठेही दिसले तरी लगेच त्यांना कसे, शिवाजी महाराजांना कसं कळेल याची सगळी व्यवस्था करून ठेवली. शिवाजी महाराजांचे सेवक सगळीकडे समर्थांचा शोध घेत आहेत, पण खूप दिवस झाले तरी समर्थांची भेट काही होईना. खूप प्रयत्न केला तरी समर्थ कोणालाही भेटेना. शिवाजी महाराज एके दिवशी प्रतापगडावर आले. त्यांनी भवानी देवीची प्रार्थना केली. भवानी देवीची विनवणी करून म्हणतात ते, अंबिके तुला विनवितो, अंबिके तुला विनवितो, शिवभूप शरण तुझ येतो, शिवभूप शरण तुझ येतो. जगी साधू बहुतची असती, जगी साधू बहुतची असती, बरी कार्य साधू ते ठरती, बरी कार्य साधू ते ठरती. अंबिके तुला विनवितो, शिवभूप शरण तुझ येतो, शिवभूप शरण तुझ येतो. अंबिके तुला विनवितो, शिवभूप शरण तुझ येतो. या परी प्रार्थना करी बहुत अंतरी, विनवी अंबेला, विनवी अंबेला, दृष्टांत त्यास मग झाला, दृष्टांत त्यास मग झाला. अंबिके तुला विनवितो, तुला विनवितो, शिवभूप शरण तुझ येतो, शिवभूप शरण तुझ येतो. शिवाजी महाराज भवानी देवीची षोडशोपचारे पूजा करतात आणि भवानी देवीची प्रार्थना करताना म्हणतात,
जगात पुष्कळ साधू आहेत, पण ते केवळ स्वार्थ साधू आहेत. मला पारमार्थिक अधिकारी असलेल्या संतांची भेट कधी होईल हे सांगावं. असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या अंगी देवीचा संचार होत असे आणि तेव्हा शिवाजी महाराज जे बोलत ते त्यांचे सेवक लिहून ठेवत. असाच विनवणी केल्यावर देवीचा संचार शिवाजी महाराजांच्या अंगी झाला आणि शिवाजी महाराज बोलू लागले, चाफळास राम मंदिर बांधण्याकरता जे गोसावी बुवा तुझ्याकडे मदती करता आले असता तू त्यांना 400 होन इतकी मदत केलीस. त्याचप्रमाणे दर रामनवमीच्या उत्सवात 300 होन सामान सुमान, रथापुढे नाचणारा घोडा, फौज, फाटा वगैरे पाठवतोस. तेच गोसावी बुवा तुझे गुरु असून त्यांना तू शरण जा. असा देवीचा दृष्टांत शिवाजी महाराजांना झाला. थोड्या वेळाने शिवाजी महाराज भानावर आले. सगळ्या सेवकांनी वृत्तांत निवेदन केला. स्वराज्याचं हिशेब दप्तर तपासून पाहिलं तेव्हा शिवाजी महाराजांना एक नोंद सापडली की चाफळला राम मंदिर बांधण्याकरता 400 होर एका गोसावी बुवांना दिलेत. तेव्हा शिवाजी महाराजांना यवनांच्याही राज्यातून भगव्या रंगाच्या कफन्या घालून हिंडत फिरत असलेले समर्थ शिष्य आठवले आणि त्यांच्या मुखातून जय जय रघुवीर समर्थ हा मंत्रही ऐकल्याचे आठवले. तिवारी आपल्या पदात वर्णन करतो, प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंकात. ऐशा वेळी कल्याणी वीरांची केवळ खाणी. ही समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ दुमदुमली सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शिवाजी महाराजांना अतिशय आनंद झाला की अरे हेच ते गोसावी बुवा जे माझे सद्गुरू आहेत. शिवाजी महाराज लगेचच प्रतापगडाहून निघाले. क्षणाचाही विलंब न करता ते चाफळ या गावी आले. कुणालाही सांगून आले नाही म्हणून तिथल्या सगळ्या अधिकारी वर्गाची धावपळ सुरू झाली. शिवाजी महाराज लगेचच राम मंदिरात गेले. तिथे दिवाकर गोसावी बुवांची स्वारी राम नामाचा जप करत बसलेलीच होती. शिवाजी महाराजांनी रामरायांचं दर्शन घेतलं आणि त्यांना विचारलं, काय हो, समर्थांचा मुक्काम इथे आहे ना? दिवाकर गोसावी बुवा म्हणतात, कालपर्यंत होता, पण आज सकाळी ते कुठेतरी गेले. कुठे गेलेत काही कळू शकेल का? दिवाकर गोसावी बुवा म्हणतात, नाही हो, ते कुणाला सांगून गेले नाही, पण कदाचित पुढच्या गावी गेले असतील. शिवाजी महाराज जरासे निराश झाले, पण पुढच्या गावी गेले. तिथेही विचारपूस केली. तिथल्या लोकांनीही हेच उत्तर दिलं की अहो, आज आम्ही समर्थांना आज आमच्या गावात पाहिलं, पण काही घटके पूर्वीच ते पुढच्या गावी गेले. शिवाजी महाराज पुन्हा पुढील गावी गेले. तिथेही अशीच चौकशी केली. तिथेही लोकांनी हेच उत्तर दिलं की समर्थ आत्ताच पुढील गावी गेले. त्या दिवशीचं दैवत असं होतं की समर्थ पुढे, शिवाजी महाराज मागे. शिवाजी महाराज खूप गावं फिरले. समर्थांची भेट काही होईना. शेवटी शिवाजी महाराज थकले, हताश झाले आणि पुन्हा चाफळच्या राम मंदिरात येऊन बसले. रामापुढे बसून त्यांनी रामरायांची प्रार्थना केली आणि म्हणाले,
मला समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याखेरीस मी अन्न पाणी घेणार नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. ह्या उक्तीप्रमाणे शिवाजी महाराज असेच बसले असता पहाटेच्या सुमारास त्यांना जरा झोप लागली आणि झोपेत त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात शिवाजी महाराजांना समर्थांचं दर्शन झालं. शिवाजी महाराजांनी समर्थांना नमस्कार केला. समर्थांनी पण शिवाजी महाराजांना प्रसाद म्हणून प्रसादाचा नारळ दिला. तितक्यात शिवाजी महाराज स्वप्नातून जागे झाले. बघतात तर काय, नारळ प्रत्यक्ष हातात आहे आणि इकडे तिकडे पाहिले तर समर्थ नाही. हा काय चमत्कार! प्रत्यक्ष दर्शन झालं म्हणावं तर समर्थ नाहीत आणि दर्शन नाही झालं म्हणावं तर नारळ प्रत्यक्ष हातात आहे. शिवाजी महाराज पुन्हा रामराया पुढे बसून म्हणतात, मला समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याखेरीस मी अन्न पाणी घेणार नाही, हा माझा निश्चय कायम आहे. तेवढ्यात एक समर्थांचा शिष्य शिवाजी महाराजांची भेट घेत घेत चाफळच्या राम मंदिरात आला. त्याने शिवाजी महाराजांना राम मंदिरात बघितलं आणि तो आत शिरला. समर्थांनी लिहिलेलं एक पत्र त्याने शिवाजी महाराजांना दिलं. शिवाजी महाराजांनी ते पत्र पाहिलं. त्या पत्रात असं लिहिलं होतं, माझी भेट घ्यायची असेल तर या शिष्याबरोबर सिंहणवाडीला यावं. शिवाजी महाराजांना अतिशय आनंद झाला. आपल्या गुरुचं स्वतःहून आपल्याला बोलावणं आलं. शिवाजी महाराज लगेचच त्या शिष्याबरोबर निघाले. वाटेत मुक्काम करत करत सिंहणवाडीच्या शंभू महादेवाच्या मंदिरात आले. त्या शंभू महादेवाच्या मंदिराच्या आवारातच एक औदुंबराचं झाड होतं. त्या झाडाखाली समर्थांची स्वारी रामनामाचा जप करत बसली होती. शिवाजी महाराजांनी लांबूनच समर्थांना पाहिलं आणि स्वप्नात यांचंच दर्शन झालं याची त्यांच्या मनाला खात्री पटली. शिवाजी महाराज धावतच समर्थांकडे गेले आणि समर्थ चरणाला प्रत्यक्ष मिठीच मारली. समर्थ म्हणतात, राजा हे काय, आम्ही आपल्याच राज्यात आपल्याच आश्रयाला आहोत. शिवाजी महाराज म्हणतात, असं असूनही मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं अशी बुद्धी झाली नाही. पण आता मात्र भेट झाली आहे तर मी तुमचा दास होऊ पाहतो. आता मी तुमचा सेवकच होतो. समर्थ म्हणतात, आमचा सेवक? अहो, आम्हीच भिक्षा मागणारे, मीच तुमच्या समोर झोळी पसरतो. असं म्हणून समर्थांनी शिवाजी महाराजांसमोर झोळी पसरली. गुरु असावा तर समर्थांसारखा आणि शिष्य असावा तर शिवाजी महाराजांसारखा. या दोघांचीही काय योग्यता आहे बघा. समर्थांनी झोळी पुढे करताच, भिक्षा वाढ असे समर्थ म्हणती, न्यायासनी ऐकुनी, आला धावत दान शूर नृपती हा, बोले करा जोडुनी, लक्ष्मी ही अपुलीच राज्य अपुले, मीही असे आपुला, घ्यावी ही तलवार हा मुकुट हा, माथापदी वाहिला. शिवाजी महाराजांची केवढी औदार्यता. आत्तापर्यंत मिळालेलं सगळं राज्य शिवाजी महाराजांनी समर्थ चरणावर अर्पण केलं. आपला मुकुट आणि तलवारही समर्थ चरणावर अर्पण केली. समर्थांची पण केवढी निर्लोभता. समर्थ म्हणतात, राजा मला यातलं काही नको, मला तू एकच दक्षिणा दे, एकच भिक्षा दे. ती कोणती? हे तू एकची यत्न एकची असे, राया तुझा आमुचा, देशा तारुणी धर्म रक्षुनी करी, संहार या शत्रूचा, ही देई दुसरी मला मग नको, राया तुझी दक्षिणा, नीती न्याय
बघोनी नित्य करिजे राजा प्रजा रक्षणा. धर्म रक्षण करणे हा तुमचा आणि आमचा हेतू एकच असला पाहिजे, पण दोघांचे मार्ग भिन्न असतील. आम्ही रामाचा जप करून प्रचार करून धर्म रक्षण करून धर्मजागृती करू, तर तुम्ही परकीयांच्या ताब्यात गेलेला भारतीयांचा प्रांत आपल्या ताब्यात घेऊन धर्म रक्षण करून धर्मजागृती करावी. राजा, हीच दक्षिणा तू मला दे, हीच भिक्षा तू मला दे. राजा, तू या महाराष्ट्राचा देव बनशील, छत्रपती बनशील, असा माझा तुला आशीर्वाद आहे. एवढी फक्त दक्षिणा, एवढी फक्त भिक्षा तू मला दे. हे सगळं झालं आणि समर्थांनी प्रसाद म्हणून शिवाजी महाराजांना मुठभर माती, मुठभर खडे आणि मुठभर लीद दिली. समर्थ म्हणतात, राजा, तुम्हाला वाटेल लोकांना पेढे बर्फी आणि मला मात्र माती खडे लीद, पण याचा अर्थ निराळा आहे. परकीयांच्या आक्रमणात गेलेला भारतीयांचा प्रांत तुमच्या ताब्यात येईल, यासाठी ही माती. हा प्रांत तुमच्या ताब्यात येताना अगणित किल्ले तुमच्या ताब्यात येतील, यासाठी हे खडे. आणि हे सगळं करताना असंख्य घोडदळ तुम्हाला लागेल, यासाठी ही लीद. या तिघांचे दर्शक म्हणून हा प्रसाद आहे. राजा, तू या महाराष्ट्राचा देव बनशील, छत्रपती बनशील, असा माझा तुला आशीर्वाद आहे. पण हे सगळं केव्हा होईल? जेव्हा तुम्ही अनंत परिश्रम कराल, तेव्हाच. कष्टाशिवाय फळ मिळणार नाही. तू नक्कीच या महाराष्ट्राचा देव बनणार, पण यासाठी तुम्हाला अनंत परिश्रम करावे लागतील. म्हणूनच मूळ अभंगात तुकाराम महाराज हेच सांगण्यासाठी म्हणतात, मस्तकी सहावे टाकियासी जाण, मस्तकी सहावे टाकियासी जाण, तेव्हा देव पण भोगावे ते, तेव्हा देव पण भोगावे ते. मस्तकी सहावे टाकियासी जाण, मस्तकी सहावे टाकियासी जाण, मस्तकी सहावे टाकियासी जाण. दान देता देवा तुझा विसरण भाव, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड. अलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करळावळू मंडळ कुंडूळ गगनी, लाडे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, देवर नरनी शाद त्या झाल्या कळणी. देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे निप्रसादेन भिकृतांता. जय देव जय देव दुंदे पाताळ उठला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानीला खेद. लाडले पर्वत उद्गण उच्छेद, नामी रामदासा शक्तीचा शोध. देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे निप्रसादेन भिकृतांता. जय देव जय देव. विन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, मे अलिंगन आनंद भूषण भावे ओवाळीन म्हणे नमा, म्हणे नमा. त्वमेव त्वमेव बंधुष सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. येन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. सुतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वरदे कुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
की जय. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता.